तुकोबारायांच्या जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे, महाराज कुठेच गेले नाहीत, महाराजांचे गुरु त्यांना सापडवित आले. आज उलट चाललेलं आहे. आज आम्ही आमचे शिष्य कसे वाटतील याच्याकरता भ्रमंती करतोय. आमचे शिष्य अमुक अमुक गावात, आमचे शिष्य अमुक अमुक इकडे गेलो तर आमचे शिष्य. पण तुकोबाराय गुरुकडे गेले नाहीत, गुरु त्यांच्याकडे आले. आपल्याही जीवनामध्ये गुरु आपल्याकडे यावे असं वाटत असेल तर आपण तसं करणं गरजेचं आहे. उदाहरणाने सांगतो, आंबा आहे, आंब्याचे दिवस होऊन गेले. आता तो आंबा कैरी अवस्थेत असताना, कच्च्या अवस्थेत असताना, हिरवा असताना, निबर असताना त्याला जर असं वाटलं पोपटाने माझ्यावर येऊन मला चोच मारावी, त्याला हिरवटपणा, आंबटपणा आणि निबरपणा काढून 3 गुण धारण करावे लागतील. कोणते? पिवळसरपणा, मऊपणा आणि गोडपणा. हे 3 गुण त्याने धारण केले की पोपटाला पत्र पाठवावं लागत नाही. पोपट आपोआप त्याच्यावरती येऊन बसून त्याला चोच मारतो. त्याप्रमाणे असं समजा ही कैरीच आहे, याच्यावरती जर श्री गुरु रूपी पोपटाने आपल्याला येऊन चोच मारावी असं वाटत असेल तर आपल्या जीवनातले 3 दोष काढायचे. कोणते कोणते? हिरवटपणा, निबरपणा आणि आंबटपणा, कडूपणा. हे आपल्यातला काढायचं. किती इतके निबर झालेत माणसं, कुठंच झुकायला तयारच नाहीत. ज्ञानोबा म्हणतात इतके निबर झाले, इतके निबर झाले. उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर मध्ये त्या लाटण्यासारखी माणसं झाली. लाटणे ऐसा न लवे, मध्ये जाड झालेत, म्हणजे तब्येतीने नाही अहंकाराने जाड झालेत, मध्ये अहम भरलेला आहे. आपल्याला काय करायचं? आपल्यातले 3 दोष काढायचे. तर काम, क्रोध आणि लोभ हे 3 दोष आपले काढायचे आणि आपल्यामध्ये 3 सद्गुण धारण करायचे. कोणते कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्तीचा पिवळसरपणा, ज्ञानाचा मऊपणा आणि वैराग्याचा गोडपणा. 3 गुण धारण केले रे केले की गुरुला बोलावं लागत नाही. गुरु आपोआप होऊन आपल्या जवळ येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे कर्म साम्य दशा जेथ होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानोबा म्हणतात मग सद्गुरु आपल्यावरती येतात, आपण होऊन येतात आणि आपल्यावरती कृपा करतात. त्याप्रमाणे तुकोबारायांकडे सद्गुरु गेले आणि त्यांनी तुकोबारायावरती कृपा केली. तुकोबाराय म्हणतात त्यांनी मला आज कृपारूपी दान दिलं.